राया, एवढ्या गर्दीत आपण हॉटेल कसं शोधणार र? इथे तर जत्रा भरल्यासारखी वाटायला लागली मला. तू माझा हात पकडत नाही तर मी हरवीन. अगं त्या आयोजकांनी आहे ना मला ड्रायव्हर दादांचा नंबर पाठवलाय. थांब मी फोन करतो त्यांना. हॅलो, हा दादा, कुठे तुम्ही आत्ता? हा, बर बर बर. तुमचा गाडी नंबर काय आहे? ठीक आहे, आलो. इथंच थांबल्यात. चल दादा, हीच गाडी आहे ना? राया, ह्या सगळ्या मुंबईच्या गर्दीत माणसं कशी राहत असतील र? स्वप्नांचं शहर आहे हे. प्रत्येक जण आपापली जागा शोधतोच. तुम्ही पहिल्यांदाच आलाय का मुंबईमध्ये? वय, इथे माणूस एकदा आला की त्याला परत जावंसं वाटत नाही. मुंबई जकडून ठेवते, सोडत नाही. असं काय आहे या मुंबईत? तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी. अयो, अरे राया, ती बिल्डिंग बघ, केवढी उंच बिल्डिंग आहे. पडायची बिडायची भीती वाटत नाही का रे यांना? अयो, समुद्र तर बघ. बसायला किती मजा येत असेल ना? आवडेल की. एवढं मोठं हॉटेल? हा मग, ही मुंबई हाय राया. होय, का दिवसभर बिल्डिंगच बघत बसणार आहेस वे? जायचं नाही आत? चल. Hello, ma'am and sir. Welcome to our hotel. How may I assist you? हा, ते पुरस्कार सोहळ्यासाठी रूम बुक केली होती. Okay. Can you help me with the name of the guest, please? हा, रायबानवी जाते. 2 minutes, sir. हो मॅडम, तुम्ही पण शोधा ना, म्हणजे लवकर सापडेल. सापडले. हा, सर तुमचं नाव काय? रायभान विधाते. छान आहे. काय नाव छान आहे. सॉरी सर, पण या नावाची रूम आमच्याकडे बुक नाहीये. अशी कशी नाही हो? हा, नीट बघा. नाहीये सर. आओ, खाली बघून चेक करा ना. करते. कृष्णा, माझ्या नावाने कसं बुकिंग असेल? तुला पुरस्कार मिळणार आहे ना, मग तुझ्या नावाने बुकिंग असेल. मॅडम, कृष्णा विधाते या नावाने बुकिंग आहे का बघा. वन्स अगेन सॉरी सर, याही नावाने रूम बुक नाहीये सर. अगं ते तरी कसं असणार नाव? तुझ्या माहेरच्या नावाने पत्र आलं होतं ना, मग माहेरच्या नावाने बुकिंग असेल इथं. मॅडम, कृष्णा गोविंद फुले या नावाने बुकिंग असणार. सर या नावाने रूम बुक आहे. तुमचा रूम नंबर आहे 109. अच्छा, 109. हा, थँक्यू. सर तुम्ही पण थँक्यू बोला ना. हा, थँक्यू. बाय सर. चल राया. हाय कृष्णा. हा, कृष्णा फुले ना. हा, मी अपूर्वा, आदर्श युवा सावित्री पुरस्कार या सोहळ्याचे आयोजक. आणि आपण तर भेटलोच होतो. हो, नमस्कार. आणि बाकी तुमचा प्रवास कसा झाला? मस्त. हे काय, तुमचे फॅमिली मेंबर्स कुठे आहेत?
हे तुमचे बॉस आहेत ना? हो. सॉरी, मला माफ करा, पण इथे फक्त पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती यांच्यासाठीच रूम बुक आहेत. त्यामुळे तुम्हाला हरकत नाही, मी माझी व्यवस्था करतो की. गुड. रूम सर्व्हिस, मॅडमची बॅग घेऊन जा वर. कृष्णा, या ना, मी तुम्हाला रूम दाखवते. कृष्णाचा रूम नंबर 109, म्हणजे मला 108 किंवा 110 रूम नंबर बुक करावा लागेल. मॅडम. येस सर. हा, मला 110 नंबरची रूम मिळेल का? एक मिनिट सर, चेक करते. सॉरी सर, तो रूम ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. बर, मग 108 नंबरची रूम बघा. चेक करते सर. हेलो, may I get my room key please? Room number 108. वेट, युअर की सर. Thank you. वेलकम. ओ दादा, ऐका ना, माझं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय? मला ही तुमची रूम पाहिजे होती. म्हणजे ही तुमची रूम मला द्या, मी एक नवीन रूम बुक करतो, ती तुम्ही घ्या. पण मी असं का करू? कारण 108 म्हणजे 1 अधिक 0 अधिक 8 म्हणजे 1 अधिक 8 बरोबर 9. 9 माझा लकी नंबर आहे, म्हणून मला ही रूम पाहिजे. मी जिकडे पण जातो ना, हीच रूम बुक करतो. वाटलंच तर आहे का नाही, तुमच्या रूमचे पण पैसे मीच भरतो. अहो, हलक्यात कामच नसतंय आपलं. खरंच? माझ्या रूमचे पैसे तुम्ही द्याल? मला पैशापेक्षा माझ्या जवळच्या माणसांची सोबत जास्त महत्वाची. काय म्हणालात? काय नाही, तुम्ही चला, आपण रूम चेंज करू. या. ऐका ना मॅडम, ही रूम मला द्या, 108 नंबरची, आणि ह्यांना एक नवीन रूम बुक करून द्या. ओके. या. सॉरी, ते लक्षातच नाही आलं. हरकत नाही, तुम्ही आता छान आराम करा. तसाही आपला पुरस्कार सोहळा उद्या सकाळी आहे, तेव्हा आज दिवसभरात तुम्हाला मुंबई फिरायची असेल तर तसंही करू शकता. आणि हो, तुम्हाला काही लागलं तर तिथे रूम सर्व्हिसचा नंबर दिलाय, तिथे फोन करू शकता. चालेल, थँक्यू. येते. अरे देवा, राया माझ्यासोबत राहू शकत नाही हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता राया काय करणार, राहणार कुठं? रायाशिवाय मला लई एकटं वाटत. कोण आहे तिकडं? हा, कोण आहे तिकडं? लवकर सांग, नाही तर मी पोलिसांना बोलवेन. अरे, तुला काही कळतं का नाही? हा, किती घाबरले होते मी. आणि तुला कुणी बघितलं असतं तर इथं ओरडून ओरडून पार माझा घसा बसला. तुला काय ऐकू आलं नाही होय? कसली भित्री भागूबाई आहेस का कृष्णा तू? तू नव्हतंस तर मला लई एकटं वाटत होतं. आता तर मला प्रश्नच पडलाय, मी अख्खा दिवस तुझ्याशिवाय कसं घालवणार आहे? राया, आज येळ आहे तर चल ना, आपण मुंबई फिरूया. अगं हो की, मी बी तुला तीच विचारणार होतो. चल जाऊया, जीवाची मुंबई करूया. राया,
तिकडे बघ समुद्र. चला आपण दोघं जाऊयात. अंतरा सांगून टाकल्यास मी पुरस्काराचं. ती दोघं जण मुंबईला खोटं सांगून गेले ती. हे जर मामांजीसनी कळलं का नाही तर मला नाही वाटत मामांजी परत त्यासनी घरात घेतली म्हणून. खरंय गुलिया, ती चांगली संधी आहे कृष्णाला घरातून बाहेर काढायची. हा एक काम कर, तू सगळ्यांना खाली जाऊन सांगून टाक पुरस्काराबद्दल. हा ग मला लई भ्या वाटतंय त्या म्हाताऱ्याचं. तू लई धाडशी आहेस माझ्यापेक्षा, तूच सांगून टाक. नाही नाही गुलिया, तू माझ्यापेक्षा जास्त ऊन पावसाळा बघितलास, तूच सांग. अगं असं काय करतेस अंतरा? बर थांब, मी रंजीला सांगते, ती घेईल समज सांभाळून. हा ही चांगली आयडिया. चल चल. बाहेर कारखान्यातली कामं करायला पाठवतात, फिरायला पाठवतात. काही कळतं का तुम्हाला? अजून किती रीती रिवाज तुम्ही मातीत मिळवणार आहात? कृष्णाचा फोटो. आई, अगं बातमी बघितली का? कृष्णाच्या फोटो सहित बातमी आहे. कृष्णाला ना या वर्षीचा आदर्श युवा सावित्री पुरस्कार जाहीर झालाय बघ. बघा बघा बघा, छोट्या गावातून कष्ट करून गरिबीतून कृष्णानं सीए सारख्या परीक्षेत अव्वल गुण मिळवलेत आणि त्याच्यामुळे आपल्या गावाचं, तालुक्याचं, महाराष्ट्राचं नाव मोठं झालंय. म्हणून तिला हा पुरस्कार मिळतोय. पर एवढी मोठी बातमी त्यांनी आपल्यापासून लपविली आणि ह्या पुरस्कारासाठी तर मुंबईला गेले नाही ते नव्हता. नाही म्हणजे तसं जर केलं असेल तर चुकीचं आहे. मग ही म्हणजे असं खोटं बोलून जाणं ईदा त्यांच्या घराला शोभा देत नाही. आहे का नाही हो मामांजी? गुली, आम्हाला सांगून गेलेत ते.
आणि पुरस्कारासाठीच गेली. आलं ध्यानात? एकाला सांगायचं एकाला नाही सांगायचं, ही कुठली पद्धत आहे? हे सगळं असं चालतं या घरात. म्हणून आम्ही म्हणतो या घरातले सगळे शेफारलेले आहेत म्हणून. अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही जर विचारलं असतं तर त्याने सांगितलं असतं. असं पण त्यांना भाऊंना सांगूनच गेलेत ते. कशाला एवढा त्रास करून घेताय? भाऊ ना मी काय म्हणते, आपल्या घरच्या सुनेचा सत्कार आहे ना, मग आपण तिथं हवं की नाही? चांगलं दिसत नाही रे. अगं जाऊया की, आपल्याला अडवलं कोणी? आणि फक्त आपण दोघं नाही जायचं, आपलं अख्खं कुटुंब तिथं उपस्थित राहील. काय याची देही याची डोळा आपल्या कृष्णाचा पुरस्कार समारंभ पाहू. आता गेलाय ना राया बायकोच्या मागे मागे, मग आपली काय गरज आहे? आपली सून एवढं कौतुकास्पद काम करते म्हणल्यावर कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे तिच्या पाठीशी उभं राहणं. आई, आम्ही निघायची तयारी करतो आणि अनिलला सांगतो की चांगल्या मोठ्या हॉटेलात आमची राहण्याची व्यवस्था कर म्हणून. तुम्हाला पण यायचं नाही सांगितलं असं म्हणू नका. आणि चांगल्या प्रवासासाठी जातोय, खोडा घालू नका. खोडा घालणं आमच्या संस्कारात बसत नाही. येऊ आम्ही. एक महत्वाची गोष्ट, आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी जातोय हे रायाला आणि कृष्णाला अजिबात समजलं पाहिजे. आपण त्यांना ते हे देऊ, ते काय म्हणतात गाई, सरप्राईज. सरप्राईज देऊ. चला लागा तयारीला. म्हणलं होतं ना तुला संधी सोडू नकस म्हणून. मी पण म्हंटल होतं ना तुला. कृष्णा पटकन एसी लाव. मरणाचं गरम होते. लय फिरलो आज मुंबईत. कृष्णा एसी लाव की. कृष्णा, ए कृष्णा, कसला विचारात हरवल्यास? हा, तुला तुला मुंबई आवडली नाही काय? आवडली. मग कसला विचार करतेस एवढा? घरच्यांना पुरस्काराबद्दल कळालं तर त्याचा विचार करतेस ना तू? अगं कसं कळणार आहे त्यांना? आणि जरी कळालं तरी आपण भाऊसाहेबांना सगळं सांगितलंच आहे की तुला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण घरी सगळं सांगणारच आहे. अरे राया, तू भाऊसाहेबांना फक्त पुरस्काराची कल्पना दिलीस, आपल्या घटस्फोटाची नाही. आणि मला लई भीती वाटते. इथं येऊन घरातल्यांनी जर बघितलं तर त्यांना लगेच कळेल की मी लग्न न झालेल्या महिलांसाठीचा पुरस्कार घेते. त्यांना दुसऱ्या मिनिटाला कळेल की आपण वेगळं झालं, आपण लग्नाच्या नात्यात नाही आहोत. काही बी झालं तर घरातल्यांना हे कळून देऊ नकोस. त्यांना इथं येऊन देऊ नकोस. नाही येणार. आणि मुळात ही पुरस्काराची गोष्ट कुणालाच माहित नाही, फक्त भाऊसाहेबांना माहिती आहे. आणि भाऊसाहेब तर कारखान्याच्या कामात बिझी आहेत. आणि तर कुणी इकडे यायचा प्रश्नच येत नाही ग. आणि जरी बी आलं तरी मी आहे की तुझ्यासोबत. कृष्णा, तुझ्यावरची संकट ही माझी संकट आहेत. आणि परिस्थितीनं नशिबानं तुझ्यावर किती बी वार केलं ना तरी मी झेलायला तयार आहे. आणि काही बी झालं तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही. ह्या सगळ्याचा दोष तुझ्या माथी मारू देणार नाही बघ मी. कृष्णा, माझ्यासाठी तू जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. मला तुला आयुष्यभर जपून ठेवायचं.